नमो तस् भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। ये च बुद्धा अतीता च ये च बुद्धा अनागता पचुपन्ना च ये बुद्धा अहं वन्दामि सर्वदा। ये च धम्मा अतीता च ये च धम्मा अनागता पचुपन्ना च ये धम्मा अहं वन्दामि सर्वदा। ये च संघा अतीता च ये च संघा अनागता पचुपन्ना च ये संघा अहं वन्दामि सर्वदा। महान कारुणिक तथागत सम्यक संबुद्ध भगवंताचा सुविख्यात सद्धम्म, भगवंताचा सदा पूजनीय आर्य श्रावक संघ या तिन्ही रत्नांना सर्वप्रथम अभिवादन करतो। आपल्या सर्वांचे उद्धार करते भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार परमपिता पूज्य बोधिसत्व गुणोपेतन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समग्र धम्मक्रांतीमध्ये संपूर्ण जीवन समर्पित करून आज आषाढ पौर्णिमा अर्थात वर्षावास प्रारंभ दिवस, धम्मचक्र पवतन दिवस, त्या निमित्ताने उपस्थित सर्व श्रद्धा बुद्धी शील संपन्न धम्मोपासक उपासिकांनो, आपल्या सर्वांच्या प्रती अनंत अनंत मंगल मैत्री आशीर्वाद भावना व्यक्त करतो। आजच्या या कार्यक्रमाचं तसं नियोजन असं फारसं काय मोठं नव्हतं, तिकडे अगदी 2 दिवसामध्ये या कार्यक्रमाला खऱ्या अर्थाने म्हणजे गती आलेली आहे। फक्त 2च दिवस व्हॉट्सअपच्या माध्यमातून एक पत्रक आपण ग्रुपवरती सोडले होते आणि फक्त व्हॉट्सअपवरतीच मेसेज बघून आपण सर्वजण इथपर्यंत आलेला आहात। खरोखर आपली श्रद्धा आहे, म्हणजे कुणालाही आपण असा पर्सनली फोन नाही केला की कार्यक्रमाला या कार्यक्रमाला या। ज्या उपासकांची श्रद्धा असते ते लोक खऱ्या अर्थाने म्हणजे किती दूर आपलं श्रद्धास्थान असेल तर तिथपर्यंत त्यांना ती श्रद्धा पोहोचवत असते। श्रद्धेमध्ये बल असतं, श्रद्धेमध्ये एक पावर असते आणि श्रद्धेच्या पोटी आपण इथपर्यंत आलात, खरोखर आपलं महान असं पुण्य आहे। आपल्या सगळ्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करतो। जे श्रद्धावंत असतात ते नेहमीच पुण्यकर्म करतात, त्यांच्या चित्तामध्ये पुण्यकर्माची कास असते। काल सहज आम्ही पाटील साहेबांना फोन केला आणि म्हटलं की आपल्याला धम्मध्वज लावायचे आहेत तर तुम्ही या, इथे काही कार्य असेल तर पहिला फोन पाटील साहेबांना असतो। मग ते म्हणाले की ठीक आहे बंदिश, त्यांनी सुट्टी टाकली काम करायचं म्हणून, त्याला श्रमदान म्हणतात आहे ना। तर त्यांनी सुट्टी टाकून त्यांच्या समवेत 8-9 लोक घेऊन आले आणि इथं आले तर दिवसभर पाऊस नाही आणि काम करायच्या वेळेला पाऊस, म्हणजे मारसेना कशी असते बघा, मारसेना कोणाच्या रूपात येते बरं का। हा मार हा खूप डेंजर असतो, तर माराला ओळखता आलं पाहिजे। तर काम करायचं आणि त्यावेळेस पाऊस सुरू झाला। पाटील साहेब म्हणले आता मी काय पावसाला घाबरत नाही बंदिश। त्यांनी भिजत भिजत हे सर्व धम्मध्वज लावले बघा, नाही का। पाटील साहेबांसाठी टाळ्या आणि त्यांच्या ग्रुपचा।
त्यांचा ग्रुप खूप महान आहे, श्रेष्ठ आहे. आणि जे धम्मध्वज लावायचे होते तर मग आम्ही किशोर भाऊंना काल सहज सांगितलं की भाऊ म्हटलं असे असे झेंडे धम्मध्वज लावायचे आहेत, पण त्यासाठी आपल्याला ते स्टीलचे हे घ्यावे लागतील रॉड, तर आता काय करायचं. तर मग विचारलं त्यांनी एक किती रुपयाला असतो. म्हणलं आता एक 300 रुपयाला आहे नाही का. तर जवळजवळ भाऊनी 10,000 रुपयाचे ते रॉड घेऊन दिले. तर भाऊसाठी पण नाही का, हे जे मोठमोठे दिसतात ना तसे ते 12 फुटे आहेत ते. तर ते एक 300 रुपयाला आहे नाही का. 30-32 आणले आपण ते. तर कुठले काही कार्य असेल धम्माचं तर किशोर भाऊ आणि त्यांचा संपूर्ण परिवार धम्म कार्यामध्ये म्हणजे सहकार्यच असतं, त्यांचं सहभागी असतात आहे ना. तर या भूमीमध्ये जे जे आपण काम करत आहोत त्यासाठी मुक्त हस्ते लोकांचं दान मिळते. म्हणजे आपल्याला असं खोटं बोलून कुणाला काहीतरी फसवण्याची काही आवश्यकता नाही आहे. इथला एक नियमच आहे. कारण आम्हाला श्रीलंकेच्या गुरुबंधूजींनी सांगितलेलं आहे की इथे जे काम करायचं आहे तुम्हाला, तर ते काम करायचं असेल तर फक्त तुम्ही लोकांना एक मॅसेज पोहोचवा. ज्याचं पुण्य जागलं तो इथे येऊन दान देतो म्हणजे नाही का. इथे येऊन दान देतो. तुम्हाला असं त्यांच्या घरी जाऊन पावती पडायची काही आवश्यकता नाही किंवा बाकीच्या गोष्टी काहीतरी करायची अशी आवश्यकता नाही आहे नाही का. तर आपल्याला ज्यावेळेस बुद्धरूप आणायचं होतं, तर बुद्धरूप आणायचं होतं श्रीलंकेवरनं, तर लोकांना आव्हान केलं होतं आपण. तर इथपर्यंत लोकांनी येऊन जवळजवळ 7 लाख रुपयाचं दान दिलं नाही का. तर सगळ्यात मोठं जे दान होतं आमच्या पूनमाईंचं होतं. 50,000चं दान आईने इथं आणून दिलं आहे ना. तर आता इथे आपल्याला सुंदर सजावट पण करायची आहे. पाटील साहेबांनी सांगितलं, काल परवा आम्ही थोडं एस्टिमेट काढलेलं आहे. तर अजून 2-3 लाखाचा खर्च आहे नाही का. तर इथे आपल्याला पूजास्थान करायचं आहे मार्बलमध्ये. तर काय लोकांना सांगितलं आम्ही, तर सांगत असतानाच आमच्या देठे आई म्हणाल्या की मी 10,000 रुपये देते नाही का. म्हणजे मागायची पण आवश्यकता नाही का. आईसाठी साधुवाद द्या. हां, तर म्हणजे आपण काम सुरू पण नाही केलं तर लोक देण्याची भावना ठेवतात. आमच्या ओहाळ्यांचा मुलगा प्रशांत तो म्हणला भंतेजी किती खर्च हो मी स्वतः करून देतो नाही का. म्हणजे अशी भावना ठेवणारे लोक आज या ठिकाणी येतात आणि काम करत असतात. तर निश्चितच आपली इथले जे काही शासकीय कामं झाले तर आपल्या कामाला बघा, एका उपासकाने सांगितलं की विहाराचं गेट बनवून देतो नाही का. आता सांगितलं श्रद्धावंत इथपर्यंत लोक येतात. तर निश्चितच हे आपलं महान असं पुण्य आहे आणि आपल्या पुण्यकर्मामध्ये इथे आल्यानंतर वृद्धी होणार हे निश्चितच आहे. तर आज आषाढ पौर्णिमा आहे, श्रेष्ठ दिवस आहे आणि पुण्य अर्जित करण्याचा आजचा हा दिवस आहे. तर निश्चितच आपण या जीवनामध्ये पुण्य अर्जित करण्याचा प्रयत्न करावा. भगवान तथागतांचे जे 2 अग्रशिष्य होते, एक महामोग्गल्यान आणि दुसरे सारीपुत्र, हे भगवंताचे म्हणजे एक उजवा हात आणि एक डावा हात म्हणून ओळखले जायचे. आणि ते दोघंही एकाच दिवशी त्यांचा जन्म झाला, वयाने समान होते. तर ते गृहस्थी जीवन जगत असताना त्यांचं घरामध्ये मन लागत नव्हतं. म्हणजे मायबापामध्ये मन नाही, मावसा मावशी काका काकू खेळण्यामध्ये मन नाही नाही का. तर त्यांनी ठरवलं की आपण थोडंसं काहीतरी चांगल्या गोष्टीचा शोध घेतला पाहिजे. तर ते एकदा आपल्या मित्रांच्या समोर थोडं फिरायला गेले. तर सगळेच मुलं त्या ठिकाणी असं दांगडो करत होते, खेळत होते, उड्या मारत होते, आरडाओरडा करत होते. तर सारीपुत्र आणि मोग्गल्यान बघतात की अरे या मुलांना काय खेळण्यामध्ये रस आहे बाबा. म्हणजे काहीतरी शांत जीवन जगलं पाहिजे, म्हणजे लहानपणीची अवस्था. तर ते खेळलं नाही पाहिजे, तर काहीतरी जीवनामध्ये अचीव केलं पाहिजे, काहीतरी मिळवलं पाहिजे, काहीतरी प्राप्त केले पाहिजे. आणि त्याने त्या मुलांना सोडून दिले आणि दुसऱ्या एका साईडला जाऊन बसले. आणि बसल्यानंतर त्यांच्या चित्तामध्ये इतकं वैराग्य आलं की ते घरी गेलेच नाही. ते दोघेही एक आश्रम होता, त्या आश्रमाचे गुरु होते संजय बेलटे पुत्र.
ते त्यांच्या आश्रमात गेले आणि आश्रमात गेल्याच्या नंतर त्यांनी संजयला आपला गुरु करून घेतलं आणि म्हणाले की आता आम्ही तुमच्या सेवेमध्ये ज्या आश्रमामध्ये राहतो, थोडं ध्यान मनन चिंतन करतो. तर ते राहत असताना तर संजयचे जे शिकवण होते, जे त्यांचा वाद होता, बुद्धाच्या काळामध्ये शिकवणुकीला वाद म्हणायचे, चर्चा याला वाद म्हणायचे. आताचे वाद वेगळे आहेत. आताचे वाद म्हणजे भांडण आहे ना, कोर्ट कचेऱ्या पोलीस ठाणा आहे ना, त्याला वाद म्हणतो आपण. तर बुद्धाच्या काळामध्ये वाद या शब्दाचा अर्थ होतो की उच्च कोटीचं ज्ञान काय आहे, तुमचे शिकवण काय आहे, तुमचे शासन काय आहे, तुमचं मार्गदर्शन काय आहे, त्याला वाद म्हणायचे. मग या मोगल्यान आणि सारीपुत्रांनी संजयला विचारलं की तुमचा वाद काय आहे, तुमच्या संप्रदायाची शिकवण काय आहे. तर त्यावेळेस संजय त्यांना सांगतात की माझा जो वाद आहे, माझे शिकवण आहे ते अनिश्चित वाद आहे. अनिश्चित म्हणजे असं निश्चित काही नाही. सपोज त्यांच्याकडे एखादा व्यक्ती आला आणि त्याने विचारले की स्वर्ग आहे का, तर त्यावेळेस त्याच्या चित्तामध्ये असे आले की बाबा हो स्वर्ग आहे, तर मी त्यांना सांगणार की हो स्वर्ग आहे. आणि दुसरा व्यक्ती आला आणि त्याने विचारलं की मला स्वर्ग आहे का, तर त्यावेळेस माझ्या चित्तामध्ये आले की बाबा स्वर्ग नाही, तर मी सांगणार त्यांना स्वर्ग नाही. आणि तिसरा व्यक्ती आला की स्वर्ग आहे की नाही, तर मी काही सांगू शकत नाही. त्यावेळेस माझी चित्ताची अवस्था तशी होती ना, म्हणजे चित्ताची जशी अवस्था असेल तशा पद्धतीने मी लोकांना उपदेश करतो, लोकांना काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत असतो. यालाच काय म्हणतात, अनिश्चितवाद. म्हणजे निश्चित काही नाही, म्हणजे एक ठाम असं त्याचं तत्वज्ञान काही नव्हतं. तर ह्या सारीपुत्र आणि मोगल्यान विचार करू लागले की बाबा याच्यामध्ये काही तथ्य नाही. कारण सारीपुत्र म्हटलं की ते प्रज्ञेमध्ये अग्र आहेत आणि महामोगल्यान म्हटलं की ते रिद्धिसिद्धीमध्ये अग्र आहेत, आहे की नाही. फक्त ते बाल अवस्थेमध्ये होते, ते त्यांच्यामध्ये जे बोधीचं बीज होतं, ते बोधीचं बीज अंकुरित झालेलं नव्हतं, ते सुप्त अवस्थेत होतं. आणि त्याच्यामुळे म्हणजे त्यांना एक असा ठोस निर्णय घेता नाही आला की बाबा आपण कुठल्या गुरुकडे जावं. म्हणजे जर योग्य गुरु मिळाला असेल तर मनुष्याला योग्य मार्गदर्शन मिळते, आणि जर चुकीचा गुरु मिळाला तर चुकीचं मार्गदर्शन मिळते. जर बुद्धांसारखे कल्याण मित्र मिळाले तर समग्र मानवजातीचे कल्याण होते. आणि देवदत्तासारखा जर अधर्मी व्यक्ती मिळाला तर त्या व्यक्तीचं काही जीवनामध्ये कल्याण होत नाही. सारीपुत्र मोगल्यान बेचैन होते की अरे हे जे अनिश्चित वाद सांगत आहेत, तर कदाचित याच्यामध्ये तेवढं आपल्याला काय असं रुची येत नाही आहे. म्हणजे हे तत्वज्ञान जे आहे कदाचित आपल्याला दुःखमुक्तीकडे घेऊन जाणारं नाही आहे, किंवा आपल्याला जे प्रश्न पडलेले आहेत त्या प्रश्नाचं उत्तर देणारं ज्ञान ह्या व्यक्तीकडे नाही आहे. आणि मग तरी पण ते म्हणाले की आता दुसरा आश्रम नाही, काय करायचं नाही का, अल्ला हरी गाढवाचे पाय धर, नाही का. मग ते बिचारे तिथेच थांबले. म्हणले बघा आता काही दिवस आपण थांबू आणि तिथंच काहीतरी त्याचं शिकू, अनिश्चित तत्वज्ञान काय आहे ते. आणि आजही आपण समाजामध्ये बरेचशा लोकांना बघतो, अनेक प्रवृत्तीचे लोक आहेत आणि ते अनिश्चित आहेत. बऱ्याचशा लोकांना आपल्या जीवनाचा निर्णय घेता येत नाही, जीवनामध्ये डिसिजन घेता येत नाही त्यांना. बरेचसे लोक आज आहेत आणि त्याच्यामुळे ते द्विधावस्थेमध्ये आहेत. हे धरू की ते धरू, इकडे जाऊ की तिकडे जाऊ, काय करून काय नाही, नाही का. त्यांना समजत नाही आहे, अनिश्चित आहेत ते. भगवान बुद्ध म्हणतात की ज्या लोकांच्या जीवनामध्ये निश्चित नाही आहे, जे लोक असे ठाम नाही आहेत, एका विचारावरती दृढ नाही आहेत, ते लोक जीवनामध्ये कधीही यशस्वी होऊ शकत नाही. जर तुम्हाला या जीवनामध्ये यशस्वी व्हायचं असेल
या जीवनाला महान आणि श्रेष्ठ बनवायचं असेल, या जीवनाला सफल बनवायचं असेल, तर भगवान तथागत सांगतात की तुमच्याकडे निश्चित वाद असला पाहिजे. निश्चित वादाशिवाय तुम्हाला यश मिळत नाही. या जगामध्ये अनेक महान लोक होऊन गेले, पराक्रमी लोक होऊन गेलेत. आज त्यांचं इतिहासामध्ये नाव आहे. हिटलरचं नाव घेता तुम्ही, सम्राट अशोकाचं नाव घेता तुम्ही, ऐक नाही. त्याच्यानंतर असे दिग्गज क्रिकेटपटू आहेत, खेळाडू आहेत, ऐक नाही. सचिन तेंडुलकर सारखा व्यक्ती आहे, ब्रायन लारा सारखा व्यक्ती आहे, क्रिस गेल सारखा व्यक्ती आहे. हे लोक आज ग्रेट आहेत, यशस्वी आहेत, महान आहेत. रतन टाटा सारखा व्यक्ती आहे, ऐक नाही. अंबानी सारखा व्यक्ती आहे. तर हे लोक जीवनामध्ये यशस्वी का झालेत? त्याचं कारण काय आहे? तर त्याचं कारण एकच, त्यांच्याकडे निश्चित वाद होता. त्यांच्याकडे दृढ संकल्प होता की मला असे करायचे आहे, मला असे बनायचे आहे. आणि त्या ध्येयाला धरून, ध्येय डोळ्याच्या पुढे ठेवून त्यांनी आपल्या जीवनाची वाटचाल केलेली आहे आणि म्हणून त्यांना यशस्वीता मिळालेली आहे, आहे की नाही. म्हणजे दृढ असलं पाहिजे आपण. आज कुठल्याही संप्रदायाचा व्यक्ती असू देत, कुठल्याही जाती धर्माला मानणारा व्यक्ती असू देत, बौद्ध असो की अबौद्ध असो, मनुष्य असो की मनुष्यतर प्राणी असो, त्या व्यक्तीला जर यशस्वी बनायचं असेल तर त्याच्याकडे दृढ संकल्प असला पाहिजे, त्याच्याकडे निश्चित वाद असला पाहिजे. आज आपण घराघरामध्ये पती पत्नीमध्ये कलह बघतो ना, वाद विवाद, भांडण तंटा बघत असतो की नाही. नवीन लग्न झालं असतं तर पती पत्नी खूप चांगले राहतात. इतकं गोलू गोलू बोलणं, इतकं मैत्रीनं, इतकं सामंजस्यपणानं. एक फोन केला बायकोने की नवरा घरी आला पाहिजे, आहे की नाही. आणि त्याच लग्नाला 10, 15, 20 वर्ष होतात, नाही का, बदलून जाते जीवन, नाही का. हे तुमचे अनुभव सांगत आहे, माझे नाही. माणसाचं जीवन बदलून जाते ना, बरोबर की नाही. तर कधी कधी लवकर एखादा माणूस बदलतो की अरे तू मला आधी आवडायची नाही का, आता मला नाही आवडत, आता माझं प्रेम दुसऱ्या बाईवर आहे, नाही का. आणि ते कधी कधी एखादी बाई म्हणते की आधी तुझ्याकडे पैसा होता, पाणी होतं, धन होतं, नोकरी होती, नाही का, घर होतं, आता काहीच नाही तुझ्याकडे, आता मला दुसरं आवडायला, आहे की नाही. म्हणजे तुम्ही तसे चांगले आहात बरं का, तुम्ही तसे नाही, तुम्ही तर खूप श्रेष्ठ आहात, धार्मिक लोक आहात. एक उदाहरण सांगतो जनरल. तर म्हणजे निश्चित नसतं ना की हा माझा पतिदेव आहे आणि याच्यासोबत मला शेवटचा श्वास घ्यायचा आहे, शेवटच्या श्वासापर्यंत मला जीवित असेपर्यंत मला याच्या सोबतच राहायचं आहे. याला निश्चित वाद म्हणतात ना. हा निश्चित वाद नाही आहे, नाही का, निश्चित वाद नाही आहे. त्याच्यामुळे घरामध्ये भांडण तंटा होते आणि ते केस पार डिव्होर्स होऊन जात, त्याचा कोर्ट कचेऱ्या होतात ना. आणि मग वकिलाकडे जावं लागतं, वकिलाला पैसे द्यावे लागतात. का? तर एकमेकापासून दूर जाण्यासाठी. ते एकमेकापासून दूर का जातात? तर त्याचं कारण एकच आहे की त्यांच्या जीवनामध्ये निश्चित असं ठरलेलं नाही आहे. दोन पती पत्नीमध्ये निश्चित वाद नाही आहे, एक विचारसरणी नाही आहे. जरी ते एकत्र राहून उठणं फुटणं बसणं करत असतील, पण विचाराने जर एक नसतील तर त्या लोकांचा संसार शेवटाला जात नाही. तर भगवान बुद्ध म्हणतात सांसारिक जीवन असो, वैवाहिक जीवन असो की अवैवाहिक जीवन असो, जर तुमच्यामध्ये निश्चित वाद नसेल तर ते जीवन सुखी बनत नाही, समाधानी बनत नाही आहे. तर तुमच्या जीवनात निश्चित वाद असला पाहिजे, हे भगवंताने पुन्हा पुन्हा मानव जातीला सांगितलेलं आहे. पूज्य बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म झाला, लहानाचे मोठे झाले ते. आणि जेव्हा त्यांच्याकडे समजदारी आली, जेव्हा त्यांनी या समाजामधला जे अस्पृश्यताचा धडा बघितला, जे संस्कार बघितले, तर बाबासाहेब आंबेडकरांच्या चित्तामध्ये एक विचार आला की अरे मी जिवंत असेपर्यंत या समग्र मानव जातीच्या कल्याणासाठी काम करेल. हे बाबासाहेबांचा दृढ संकल्प होता. बाबासाहेब का म्हणाले की मी मरेपर्यंत
अस्पृश्यतेला संपवण्याचं काम करेल, जातीवादाला भेदण्याचं काम करेल आणि या भारत देशामध्ये समानता आणण्याचं मी काम करेल. या समग्र मानव जातीला स्वातंत्र्य बहाल करण्याचं काम करेल. या समग्र मानव जातीला बंधुत्व मिळालं पाहिजे, एक न्याय मिळाला पाहिजे, यासाठी मी काम करेल. ही बाबासाहेब आंबेडकरांची संकल्पना होती. त्यांचा हा निश्चितवाद होता आणि बाबासाहेब शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या अस्पृश्यतेसाठी लढले. इथली असमानता संपवण्यासाठी बाबासाहेब लढत राहिले, झगडत राहिले, पेटत राहिले आणि इथल्या मानव जातीला त्यांनी न्याय मिळवून देण्याचं काम करत राहिले. म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांनी भगवान बुद्धाच्या निश्चितवाद या सिद्धांताला समजून घेतले होते. कारण बाबासाहेब म्हणाले, जर मी केलेला संकल्प त्याच्यावर जर मी दृढ नाही राहिलो तर कदाचित या भारत देशामध्ये परिवर्तन होणार नाही, या भारत देशामध्ये बदल होणार नाही, या भारत देशाला कुठल्या प्रकारे स्वातंत्र्य मिळणार नाही. हे बाबासाहेब आंबेडकरांचा निश्चितवाद होता, दृढ संकल्प होता आणि त्या दिशेने बाबासाहेब आंबेडकरांनी ही वाटचाल केलेली आहे आणि बाबा शेवटपर्यंत आपल्यासाठी त्यांनी काम केलं. बाबासाहेब म्हणाले का की आता मी कायदा मंत्री आहे, मी आता मजूर मंत्री आहे, मी आता कायदे पंडित आहे आणि माझ्याकडे एवढ्या मोठ्या डिग्री आहेत, मी लंडनमध्ये शिकलो, लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स नाही का, तुम्ही ऐकलं असेल. बाबासाहेब लंडनमध्ये राहत होते. जर बाबासाहेब आंबेडकरांनी विचार केला असता की फक्त मला माझंच भलं करायचं आहे तर बाबासाहेब आंबेडकरांसारखा या जगात श्रीमंत व्यक्ती दुसरा नसता. जर त्यांनी स्वतःचा स्वार्थ साधला असता, स्वार्थ प्रवृत्तीने जीवन जगले असते तर बाबासाहेब आज खूप सगळ्यात धनी व्यक्ती म्हणून राहिले असते आणि त्यांचं काम मात्र शून्य झालं असतं. पण बाबासाहेब आंबेडकरांनी जे लहानपणी जे अस्पृश्यता म्हणजे बघितली होती, अनुभवली होती, तर बाबासाहेबाला असे वाटायचे की जर मी एवढा उच्च शिक्षित आहे, जर एवढा मंत्री आहे आणि एवढा डिग्र्यावाला व्यक्ती आहे, मी विदेशात फिरणारा व्यक्ती जर अशा प्रकारच्या गोष्टीला अनुभवत असेल तर माझा जो दुबळा समाज आहे, जो माझा अडाणी समाज आहे, अज्ञानी समाज आहे, या समाजाचे काय हाल असतील हे बाबासाहेब आंबेडकरांनी जाणून घेतले आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकर खऱ्या अर्थाने शेवटच्या श्वासापर्यंत निश्चितवादासोबत राहिले. निश्चय त्यांनी केला, संकल्प त्यांनी केला आणि त्यानुसार जीवनाची त्यांनी वाटचाल केलेली आहे. तर सारीपुत्र आणि मोगल्यान बरेच दिवस संजयच्या सानिध्यामध्ये राहिले आणि राहिल्याच्या नंतर एकदा महामोगल्यान भंतीचं चित्त उद्विग्न झालं की अरे बाबा, हा व्यक्ती काही पण सांगतो, काही पण शिकवतो नाही का, माझ्या काय बुद्धीला या गोष्टी पटत नाही. कधी कधी घरामध्ये बाप वेगळ्या विचाराचा असेल आणि पोरग चांगल्या विचाराचा असेल तर पोरग काय म्हणते की बाबा बापाचे काय विचार, त्याला धरा, बापाचे काय विचार चांगले नाही आहेत नाही का, तर आपण बापाच्या विरोधात काम केलं पाहिजे आहे की नाही, आपण बापाच्या दूर गेलं पाहिजे. तर अशा प्रकारे मुलगा सुद्धा बापाच्या विरोधात जाऊन काम करू शकतो का, तर बापाची विचारसरणी चांगली नाही. तर मोगल्यांचे जे गुरु होते संजय बेलेटे पुत्र, त्यांची विचारसरणी चांगली नव्हती आणि त्यामुळे मोगल्यान भंतेजींनी असा संकल्प केला की मला आता यांच्या सानिध्यामध्ये राहायचं नाही, मला आता दुसरीकडे जावं लागेल, काहीतरी संशोधन करावं लागेल. आणि त्यावेळेस महामोगल्यान निघून जातात. सारीपुत्र भंतेजी काही दिवस तिथेच थांबतात. तर सारीपुत्र एका दिवशी आश्रमाच्या बाहेर पडतात आणि आश्रमाच्या बाहेर पडल्याच्या नंतर त्यांना एक भिक्षू दिसतात. त्या भिक्षूचं नाव काय असतं, अश्वजित. जे पंचवर्गीय भिक्खू आपण म्हणतो, तर त्या पंचवर्गीय भिक्षूमध्ये एक अश्वजित नावाचे भिक्षू होते आणि अश्वजित नावाचे भंते हातामध्ये भिक्षापात्र घेऊन सकाळच्या प्रहरी चारिकेला जातात आणि चारिकेला जातात तर ते इतके असे धीर गंभीर असतात
त्यांचे चालणे, चालत असताना त्यांचं भिक्षापात्र त्यांच्या हातामध्ये आहे आणि त्यांची नजर फक्त पावलाच्या थोड्याशा अंतरावरती आहे. हा एक भिक्षूचा नियम आहे, हा एक विनय आहे की रस्त्याने चालत असताना जे भिक्षूची नजर आहे ते पावलाच्या थोडंसं अंतरावरती असावे, नाही का. बरेचशा लोकांना पण आपण बघतो की हा सगळ्याचाच नियम आहे, म्हणजे रस्त्याने चालत असताना आपण फक्त रस्त्याकडेच बघितलं पाहिजे, नाही का. पण अनेक लोकांची प्रवृत्ती असते बंदर छाप, रस्त्याने चालायचं आणि इकडे बघ तिकडे बघ इकडे बघ, अचानक ठेस लागते, कोणी शिवी दिली की म्हणतात, कोण माझ्याबद्दल वाईट चिंतन करत आहे म्हणतात, नाही का. म्हणजे किती अंधश्रद्धा आहे. म्हणजे चालत असताना आपली दृष्टी आपल्या पायाच्या पुढे नाही आहे, रस्त्यावरती नाही आहे आणि अचानक ठेस लागते तर आपण काय म्हणतो की अरे मला कोणतरी वाईट माझ्याबद्दल चिंतन करत आहे. तर ते एक आपल्या मनाच्या अनेक प्रवृत्ती असतात, व्यक्ती तेवढ्या प्रवृत्ती म्हटल्या जाते. आणि असूजित भंतेजी हातामध्ये भिक्षापात्र घेऊन नजर त्यांची थोडीशी रस्त्यावरती आहे, पायाच्या पुढे आहे आणि प्रत्येक घराच्या पुढे जातात आणि उभं राहतात. बरेचसे लोक त्यांना भोजन देतात. सारीपुत्र त्यावेळेस भंतेजी नसतात. सारीपुत्र भंते त्यांना बघतात, त्यांचं वर्तन बघतात, त्यांचं आचरण बघतात, त्यांचा व्यवहार बघतात आणि बघत असताना इतके प्रभावित होतात की अरे या श्रमणांचा व्यवहार किती गांभीर्यपूर्ण आहे, या भिक्षूंचा व्यवहार किती शुद्ध आहे, किती पवित्र आहे. या भिक्षूंना आपण काही प्रश्न विचारले पाहिजेत. पण ही चारिका करत आहे, त्यांच्या भोजनाची वेळ आहे, तर आपण ह्यांना आता प्रश्न करणं उचित नाही आहे. बघा, म्हणजे प्रज्ञावान असतात ते किती विचार करतात. जर एखादा साधारण व्यक्ती असतात तर गेला असता, हो भंते मला बोलायचं आहे, नाही का, बोलला असता. बिचारे असतात लोक असे, नाही का. पण प्रज्ञावान व्यक्तीले महान असतात. प्रज्ञावान लोक आज आम्ही बघतो फार कमी लोक दिसतात, वैचारिक लोक फार कमी दिसतात, गांभीर्यपूर्ण फार लोक कमी दिसतात आणि उतावळी बावळी मात्र अशा हजारोच्या संख्येने आहेत की नाही, ज्यांच्यामध्ये धीर गांभीर्यता काही नाही. म्हणजे त्यांचं वर्तन, त्यांचं बोलणं, त्यांचं व्यवहार काय आहे हे त्यांना पण समजत नाही, आहे ना. तर हे प्रज्ञावान सारीपुत्र अश्वजित भंतेला बघतात की अरे, म्हणतात की हे भोजन करत आहेत, यांना मी आता काहीच बोलले नाही पाहिजे, यांचं भोजन होऊ द्या. सारीपुत्र त्यांचा पिछा करत आहेत. अश्वजित चारिका करून एका झाडाखाली बसतात, भोजन करतात आणि भोजनाच्या नंतर ज्या लोकांनी अन्न दान दिले होते त्यांच्या मांगलिकासाठी ते कामना करतात, मंगलमैत्री करतात की अरे ज्यांनी मला भोजन दिले त्या भोजनाच्या माध्यमातून मला ऊर्जा मिळाली आणि त्या ऊर्जेच्या आधारे मी ध्यान मनन चिंतन करणार आहे आणि मला विमुक्तीचं ज्ञान दर्शन होणार आहे. या भोजनाच्या आधारे मला खऱ्या अर्थाने 4 आर्य सत्याचा बोध होणार आहे, अष्टांगिक मार्गाचा बोध होणार आहे, निब्बाण सुखाचा साक्षात्कार होणार आहे आणि भोजनाच्या आधारे मी जाती जरा व्याधी मरण हे जे भवचक्र आहे या भवचक्रातून मी पार होणार आहे. ते असे कल्याणकारी माझे मायबाप ज्यांनी मला भोजनाचं दान दिलं, तर त्यांच्यासाठी ते अनंत अनंत मंगल मैत्री करत असतात. बघा, भिक्षू परोपकारी असतो, भिक्षू हा परोपकारी असतो. आज बरेचसे लोक म्हणतात की भिक्षू आपल्यासाठी काय करतात, नाही का. पण भगवान बुद्धाच्या धम्म आणि विनयानुसार भिक्षू तुमच्यासाठी पुण्याची शेती आहे. भिक्षू हा तुमच्यासाठी पुण्याची शेती आहे. तुम्ही किती पीक लावा ते पीक उगवणार आहे की नाही. तुम्ही एक जरी इथे ज्वारीचा दाणा पेरला असेल तर ते तुम्हाला मुठभर देणार. हा निसर्ग नियम आहे. म्हणजे भगवान बुद्ध असतात किंवा भगवंताचा पूजनीय आर्य महाश्रावक संघ असतो, ते आपल्यासाठी अणुत्तर पुण्यक्षेत्र असतं. अणुत्तर भगवंताचा शब्द आहे. बुद्ध काय म्हणाले की या संघामध्ये अणुत्तर पुण्यक्षेत्र आहे. हा संघ म्हणजे एक महासागर आहे, नाही का. कितीही पाणी घेऊन जा कमी होत नाही, आहे की नाही. किती भिक्षूकडनं ज्ञान घ्या, त्या भिक्षूचं ज्ञान कमी होत नाही, नाही का. तुम्ही उलट पुण्य कर्माचे घडेच्या घडे भरून जाऊ शकता. म्हणजे भिक्षू संघ हा अथांग महासागरा सारखा आहे. असूजित भंतेचे सगळ्यांच्या समग्र मानव जातीच्या कल्याणासाठी मंगल मैत्री करतात हात जोडून. ज्यांनी दान दिले त्याचे कल्याण हो, ज्यांनी
दान देण्याचा चित्तामध्ये विचार केला त्यांचंही भलं हो, आणि जे लोक भविष्यामध्ये दान देणार आहेत त्यांचंही भलं हो, आणि ज्याच्या चित्तामध्ये मी दान नाही देणार असं आलं नाही का, त्याचंही भलं हो म्हणतात नाही का. जो व्यक्ती म्हणतो मी देणारच नाही बाबा नाही का, तो व्यक्ती देणारा असतो, हा नियम आहे. जर तो देणारच नसतो, त्या चित्तामध्ये हा तर्क आला नसता, हा विचार आला नसता. ती देणारा असतो कधीतरी, आणि म्हणून म्हणतो मी नाही देणार, मी नाही देणार, म्हणजे तो एक दिवस देणारा असतो. तो भंतेजी सगळ्यांच्या मांगलिकासाठी भावना करतात, आशीर्वाद करतात, भोजन होतं, त्यांचा आशीर्वाद होतो. आणि त्यावेळेस पूज्य सारीपुत्र आसुजित भंतेजीकडे जातात आणि त्यांना म्हणतात की मी तुमचा व्यवहार बघून अतिशय प्रभावित झालेला आहे, तुमचं आचरण खूप शुद्ध आहे, खूप पवित्र आहे, निर्मळ आहे. तर तुमची शिकवण काय आहे, तुमचा संप्रदाय काय शिकवतो, तुमचा वाद काय आहे नाही का, तुम्ही मला सांगा. तर त्यावेळेस इतके महान आणि श्रेष्ठ आसुजित भंतेजी ते काय म्हणतात, नाहं जानामि, नाहं जानामि भगवा जानाति. ते काय म्हणतात, मी वाद काय आहे, चर्चा काय आहे, धीर गंभीर धम्म काय आहे मी जाणत नाही. भगवा जानाति, भगवान बुद्ध जाणतात, भगवान बुद्ध हे जाणकार आहेत, भगवान बुद्ध हे तज्ञ आहेत. बघा इतके महान आसुजित भंतेजी शोत्तापन्न अवस्थेला, सकृतगामी अवस्थेला, अनागामी अवस्थेला, अर्हंत अवस्थेला पोहोचलेले होते, तरी काय म्हणतात नाहं जानामि, मी काय बाबा भगवंताचा धम्म जाणत नाही नाही का. इतके श्रेष्ठ भंतेजी म्हणतात भगवान बुद्धाचा धम्म अथांग महासागरासारखा आहे, आणि त्याच्यामधलं जे ज्ञान आहे तेवढं ज्ञान माझ्या डोक्यात नाही म्हणे, ते भगवान बुद्धाच्या डोक्यात ज्ञान आहे म्हणे. तुम्ही भगवान बुद्धाकडे जा आणि भगवान बुद्धाला तुम्ही त्यांचा वाद काय आहे, त्यांची शिकवण काय आहे ते विचारा. सारीपुत्र भंतेजीला असं वाटलं बापरे इतके महान भंतेजी आहेत, इतके व्यवहारिक चांगल्या गोष्टी यांच्यामध्ये दिसत आहेत, आणि आचरणशील भंतेजी आहेत, तरी काय म्हणतात नाहं जानामि, मी काही जाणत नाही ना. आपल्या इकडचे शंभडे लोक हा, त्या दिवशी आमच्या भंतेजीचं प्रवचन झालं आपल्या कुठं आहे भीमा कोरेगावला नाही का, येडा व्यक्ती केसनंदला नाही का. एवढे महान भंतेजीचं प्रवचन झाल्यावर आपण काय बोलाव का त्यांच्या पुढे. एक व्यक्ती उभा राहायला मोठमोठ्याने बोलायला लागला नाही का, म्हणजे त्यांना कळत नव्हतं की आपण पूज्य भंतेजींसोबत व्यवहार आणि बोलणं कसे करावं नाही का. मग आमचे वहळ बाबांनी त्यांना सांगितलं बाबा ते महान भंतेजी आहेत, श्रेष्ठ भंतेजी आहेत नाही का, तुम्ही काही बोलू नका. हे प्रज्ञावान व्यक्तीचं लक्षण आहे ना, आणि दुष्प्रज्ञ व्यक्ती तर बापरे काही बोलतात मग आहे की नाही. बेखूब लोक असतात बरेचसे बिचारे. तो इतका मोठमोठ्याने बोलत होता की भंतेजी निशब्द झाले, भंतेजी काही बोलले नाही. भंतेजी प्रज्ञावान आहेत, ते कशाला बोलतील, ते म्हणजे याचे कर्म याच्यासोबत आहे की नाही. म्हणजे आपल्याला गांभीर्य नाही की आपण कोणत्या व्यक्तीला काय बोलत आहोत, कशा पद्धतीचं आपण त्यांना बोलत आहोत ते काही कळत नाही. पण आसुजित भंतेजी काय म्हणाले, नाहं जानामि, मी भगवान बुद्धाचा धम्म जाणत नाही, भगवानच त्यांचा धम्म जाणतात, ते तुम्हाला काहीतरी चांगलं सांगतील. तरी सारीपुत्र जिद्दी होते नाही का, सारीपुत्र जिद्दी होते. सारीपुत्र भंतेजी काय म्हणाले, सारीपुत्र भंते म्हणाले की तरी पण तुम्ही मला काहीतरी थोडंसं तुमच्या धम्माबद्दल सांगाच म्हणे नाही का. तर त्यावेळेस आसुजित भंते एक छोटीशी गाथा सांगतात. काय म्हणतात, हे धम्मा हेतु भवा, हे धम्मा हेतु भवा ते संग आह तथागतो. तरी पण या गाथेत काय सांगतात बघा, आसुजित भंते काय म्हणतात, ये धम्मा हेतु भवा ते संग आह तथागतो. म्हणजे मी असे ऐकले आहे भगवंताचे नाही का, भगवान बुद्ध असं सांगतात, मी माझ्या मनाचं सांगत नाही नाही का. अरंत भंतेजी काय म्हणतात, भगवान बुद्ध असे सांगतात की या जगामध्ये ज्या काही गोष्टी घडत आहेत त्या गोष्टी सर्व कारणाने घडत आहेत. प्रत्येक गोष्टीला काही ना काहीतरी कारण आहे, कारणाशिवाय या जगामध्ये काही घडू शकत नाही. तुम्ही वाचलं असेल प्रत्येक समुत्पाद सिद्धांत, त्याला मराठी भाषेमध्ये कार्य कारण भाव म्हणतात आहे ना. जे 24 आरे आहे जे आपण जाणा, त्याला जाणून घ्या, त्यालाच भवचक्र म्हटल्या जाते. जर त्याचा अभ्यास नाही केला तर तुम्हाला भवचक्रातून बाहेर पडता येत नाही. तर तुम्हाला
त्या चक्रातून बाहेर पडायचं असेल तर त्या भवचक्राचा अभ्यास केला पाहिजे. आता आपण सगळेजण कशामध्ये आहोत माहिती आहे का? भवचक्रामध्ये आहोत नाही का? इतका आनंद मानत आहे, खाणे पिणे आयश आराम करणे, गाड्या घोड्या बंगला आहे की नाही, आणि याच्यामध्ये आपलं आयुष्य चाललं की नाही? बरं, किती लोक आहेत की जे लोक सकाळी उठल्यापासून म्हणजे कितीतरी लोकांची निंदा करतात, चुगली करतात, चहाडी करतात, चांगल्या लोकांना नाव ठेवतात. असे कितीतरी लोक आहेत. हजारो म्हटलं तरी हजारो नाही, लाखो नाही, करोडो लोक आहेत. कारण सगळेच धर्माचा संवेग जाणणारे नाही आहेत. सर्वच लोक धम्माच्या चाकोरीमधले नाही आहेत आणि सर्वच लोक स्मृतिमान नाही आहेत. आणि स्मृतिमान नसल्यामुळे त्यांना एकदम असे बेहोशीमध्ये जागतात. सकाळी उठलं की याला बोल त्याला बोल, याला भांडण कर त्याला भांडण कर, इथली चोरी कर तिथली चोरी कर, विहारातली चोरी कर, घरातली नाही का, म्हणजे काही ना काही उद्योग चालूच आहेत आपलं. नको ते उटपटांग धंदे, नको ते उपद्रव आपण करत आहोत. आणि त्याच्यामुळे जर नको ते उपद्रव करत बसलो आपण तर आपल्याला विमुक्तीची अवस्था कधी मिळेल? भवचक्रातून बाहेर कसे पडणार आपण? नाही पडू शकत. भगवान बुद्ध म्हणतात, किच्छो मनुष्यपटी लाभो किच्छो मच्चाणं जीवितांग किच्छो सद्धम्मं सवनं किच्छो बुद्धाणं उपादो. म्हणजे मनुष्याचा जन्म होणं हे खूप दुष्कर गोष्ट आहे, साधी गोष्ट नाही बरं काय. बरेचशा लोकांना मानव जन्म मिळालं आणि हे किती अनमोल आहे, किती श्रेष्ठ आहे समजत नाहीये नाही का. त्यांना समजत नाही. त्यांना काय वाटतं की हा शेवटचा जन्म आहे. खा प्या मौज मजा करा, आईश आराम करा, व्यभिचार करा, कर्मकांड करा नाही का, कोंबड्या कापा बकरे कापा, म्हणजे याच्यामध्ये इतकं आयुष्य चाललेलं आहे. पुढचा जन्म कोणी पाहिला म्हणतात, कोणी पाहिला म्हणतात नाही का. तू नाही पाहिला बाबा, आम्हाला काय करायचं नाही का. भगवंतानी सांगितले तर भगवंताच्या आधारे आपण तर्क लावू शकतो की भगवंतानी ह्या गोष्टी सांगितल्या तर कदाचित त्याच्यामध्ये काहीतरी तथ्य असेल ना. भगवान बुद्ध म्हणाले, अनेक जाती संसारं संधा बिसंग आणि बिसंग. म्हणजे भगवंत स्वतः म्हणतात की या संसारामध्ये मी अनेक वेळा जन्म घेतला आणि ते जन्म घेण्याचे कारण सुद्धा भगवंताने सांगितले. जन्म घेण्याचं एकमेव कारण काम तृष्णा, भव तृष्णा, विभव तृष्णा, 108 तृष्णा आहेत आणि बाकीच्या अनंत अनंत तृष्णा आहेत. त्या तृष्णा कंप्लीट न झाल्यामुळे मनुष्य पुन्हा पुन्हा भवचक्रामध्ये पडत असतो, पुन्हा पुन्हा दुःख भोगत असतो, पुन्हा पुन्हा रडत असतो, पुन्हा पुन्हा अनेक शरीर धारण करत असतो. तर बुद्ध म्हणाले, जोपर्यंत मी तृष्णेला जाणले नव्हते तोपर्यंत मी या मानव लोकांमध्ये जन्म घेतला. पशुच्या गतीमध्ये गेलो, प्राण्यांच्या गतीमध्ये गेलो, दिव्य लोकांमध्ये गेलो, श्रेष्ठ लोकांमध्ये उत्पन्न झालो. त्याचं कारण काय होतं? माझ्या अंतर्मनात असलेली तृष्णा. हे घर करणारे तृष्णे मी आता तुला बघितलेलं आहे आणि तुला आता मी मुळात सकट बाहेर उपडलेला आहे. आता तू दुसरं घर करू शकत नाही, तुझा दुसरा जन्म होऊ शकत नाही. आणि म्हणून मी आता बुद्ध आहे. जे बुद्ध असतात ना, त्या बुद्धाच्या अंतर्मनामध्ये एकही तृष्णा नसते, एकही तृष्णेचा वेल नसतो. सहंपती ब्रह्माला भगवान तथागतांनी विचारले की तुम्ही दिव्य गतीला प्राप्त झाले आहात आणि तुम्हाला कितीतरी कल्प वर्ष जन्म जिवंत राहण्याची संधी मिळाली आहे, तर तुम्ही तृष्णेतून मुक्त झाले का? ते काय म्हणाले की नाही भगवान, सुप्त अवस्थेत माझ्या अंतर्मनामध्ये तृष्णा आहेत. अरे तुझ्या अंतर्मनामध्ये तृष्णा आहे म्हणून तर तू अजून जिवंत आहे. जर तृष्णा नसती तर बुद्धाचं दर्शन करून तो मुक्त झाला असता. आजपर्यंत तुला कितीतरी हजारो अरहंत भेटायला आले, तू हजारो अरहंताचं दर्शन केले पण मुक्त नाही झाला. का नाही मुक्त झाला? अंतर्मनात तृष्णा होती, मला जिवंत राहायचं. त्याला भवतृष्णा म्हणतात, आहे की नाही. भवतृष्णा म्हणजे आता तुम्ही जिवंत आहात ना, तर जिवंत राहण्याची तृष्णा म्हणजे भवतृष्णा. आणि ही भवतृष्णा पुन्हा मग विभव तृष्णेमध्ये रूपांतरित होते. अरे आता मी म्हातारा झालो, 90 वर्षात झालो, 100 वर्षाचा झालो, आता मी मरणार, पण मेल्याच्या नंतर पुन्हा मला चांगली गती मिळाली पाहिजे, पुन्हा मला चांगला जन्म मिळाला पाहिजे. त्याला विभव तृष्णा म्हणतात, आहे की नाही. म्हणजे अशा प्रकारच्या जे तृष्णा असतात
ती तृष्णा माणसाला या भवचक्रामध्येच ठेवतात, या संसारामध्ये ठेवत असतात, आपल्याला या भवचक्रातून बाहेर पडू देत नाहीत. आणि म्हणून सारीपुत्र भंतेजी स्मृतिमान होते, सजग होते, जागृत होते. आणि ते म्हणाले की अरे अश्वजित भंतेजीचं आचरण इतकं महान आहे, श्रेष्ठ आहे. आणि अश्वजित भंतेजी इतका महान धम्म जाणतात, तरी सुद्धा काय म्हणतात की भगवान बुद्धानं असं सांगितलेलं आहे की सगळ्या गोष्टी काहीतरी कारणाने उत्पन्न होणाऱ्या आहेत. मग ज्या गोष्टी ज्या कारणाने उत्पन्न होतात त्या कारणाला जर आपण नष्ट केले तर जीवनाचं कल्याण आहे, हे सारीपुत्राला समजलं. बघा, अश्वजित भंतेचं एवढंच वाक्य ऐकलं की सर्व गोष्टी कारणाने उत्पन्न होतात, आणि ज्या कारणाने गोष्टी उत्पन्न होतात त्या कारणाला आपण नष्ट करू, त्या कारणाला आपण छेदू, त्याला आपण नाहीस करू, असा भाव सारीपुत्राच्या चित्तामध्ये उत्पन्न झाला. आणि सारीपुत्र भंतेजींनी संकल्प केला की आता संजय बेलेटी पुत्राचा आश्रम सोडायचे. आणि मग ते गेले, संजयकडे गेले आणि म्हणाले की गुरुदेव, आता आम्ही तुमचा आश्रम सोडणार आहे. काही दूरवरती महामोगल्यान होते, आणि महामोगल्यांना पण सारीपुत्र जाऊन भेटतात. तर आपलं महामोगल्यान काय म्हणतात की सारीपुत्र, तुमचा जे कांती आहे ते तेजोमय झालेली आहे, तुमच्या चेहऱ्यावरती आनंद दिसत आहे. आणि तो आनंद कशाचा आहे? काय तुम्हाला सत्याचा शोध लागला का? काय सत्याचा बोध झाला का तुम्हाला? बघा, असे मित्र असले पाहिजे, आहे की नाही? दोघही मित्र आहेत, पण दोघही कशाच्या शोधात निघाले होते? सत्याच्या, आहे की नाही? जर ते म्हणाले तुला सत्य मिळालं तर तू मला येऊन सांगायचं, आणि मला जर मिळालं तर मी तुम्हाला येऊन सांगेल, नाही का? दोघांचा संकल्प होता, नाही का? आताचे मित्र काय म्हणतात, जर तुला क्वार्टर मिळेल तर माझ्याकडे ये, आणि जर मला मिळालं तर मी तुझ्याकडे येतो, आहे की नाही? आताची मित्रमंडळी आहे ना, म्हणजे तरुण मित्रमंडळी असो, 50 वर्षाची असो, 70 वर्षाची असो, आहे की नाही? बरं, आताची अशी मित्रमंडळी आहे. पण भगवंताच्या काळातील हे दोन मित्र बघितले आपण तर खूप महान होते, खूप श्रेष्ठ होते. महामोगल्यान म्हणतात की तुमचा चेहरा आनंदी दिसत आहे, तुम्हाला सत्याचा शोध लागला का? तर त्यावेळेस सारीपुत्र म्हणतात की अहो मोगल्यान, काही अंतरावरती जेतवनामध्ये शास्ता बुद्ध भगवान आलेले आहेत, आणि त्यांचे शिष्य अश्वजित मला आज भेटले. आणि त्या अश्वजित भंतेचा व्यवहार बघून, त्यांचं आचरण बघून मी खूप प्रभावित झालेला आहे. तर मला असे वाटते की आपण या संजयला सोडून दिले पाहिजे, आणि पूज्य भगवान तथागतांच्या सानिध्यामध्ये आपण गेलो पाहिजे. महामोगल्यान म्हणाले की ठीक आहे, कारण संजय बेलेटी पुत्र यांचा जो वाद आहे तो अनिश्चित वाद आहे, आणि त्याच्यामध्ये आपल्याला सत्य गवसत नाही, सत्य सापडत नाही आहे. तर आपण काय करू, जिथे भगवान आहेत तिथे जाऊ. आणि मग हे दोघेही जण संजयची विदा घेतात. काय म्हणतात की आता आम्हाला तुमच्या आश्रमात राहायचं नाही आहे, आम्ही आता भगवान तथागताकडे जाणार आहे. त्यावेळेस संजय बेलेटी पुत्रांनी काय म्हणावं की हे सारीपुत्र आणि मोगल्यान, तुम्ही आमचा आश्रम सोडू नका, नाही का? आमचा आश्रम सोडू नका. तर सारीपुत्र म्हणतात की तुमच्या आश्रमामध्ये सत्य नाही आहे, वास्तव ज्ञान नाही आहे, दुःख मुक्तीचं ज्ञान नाही आहे, त्याच्यामुळे आम्हाला तुमचा अनिश्चितवाद पटत नाही आहे. तर आम्हाला परम सत्याला जाणून घ्यायचं आहे, म्हणून भगवान बुद्धाकडे जायचं आहे. संजय काय म्हणतात त्यांना की हे प्रिय पुत्रांनो, तुम्ही या आश्रमाला सोडून जाऊ नका. तुम्ही बघा, या समाजाचं निरीक्षण करा. आज समाजामध्ये ज्ञानी लोक आहेत की अज्ञानी लोक आहेत? आज समाजामध्ये बेवकूफ बनणारे हजारो लोक आहेत, करोडो लोक आहेत. आपण त्यांना असंच बनवू. बघा, गुरु कसे असतात, काय काय आपण त्यांना असंच बेवकूफ बनवू म्हणे, आणि त्यांना आपण कुठल्या तरी गोष्टीवरती भुलून ठेवू. जर तुम्हाला स्वर्गात जागा पाहिजे असेल, नाही का, तर तुम्ही असे असे करा, तसे करा, काही ना काही गोष्टी आपण त्यांना सांगू, आणि त्यांना इथेच मात्र आपण लोकांना पण इथेच आणण्याचा प्रयत्न करू. सारीपुत्र म्हणाले की ह्या गोष्टी आमच्याकडनं होणार नाही. पुण्यवंत जे लोक असतात, जे शीलवंत लोक असतात, जे प्रज्ञावंत लोक असतात, ते वाईट गोष्टीवर भाळत नाहीत. त्यांच्या पुढे ₹1,00,000 ठेवा तुम्ही, ते ₹1,00,000 पूर्ण लात मारतील.
पण सत्याचा मार्ग सोडत नाही. सत्याला ते सोडून जात नाहीत, कारण त्यांना माहित आहे सत्याशिवाय आपल्या जीवनाचं कल्याण नाही आहे. आणि जे लोक असत्य जाणणारे असतात ते लोक मात्र खऱ्या अर्थाने कुठल्याही प्रलोभनाला बळी पडणारे असतात, कुठल्याही गोष्टीला ॲक्सेप्ट करणारे असतात. जे वाईट प्रवृत्तीचे लोक असतात, जे मिथ्या दृष्टीचे लोक असतात, जे अज्ञानी लोक असतात, जे लोभात पडलेले लोक असतात, ते सत्याला सत्य समजत नाही. धम्मपदामध्ये सुंदर गाथा सांगितली आहे भगवंताने. जे असार आहे त्याला लोक सार समजतात. आलं लक्षात? जे सत्य आहे त्याला असत्य समजतात, आणि जे असत्य आहे त्याला सत्य समजतात. तर अशा लोकांना प्रज्ञा प्राप्त होत नाही, अशा लोकांना परमज्ञान प्राप्त होत नाही. बुद्ध म्हणतात की जे सत्य आहे, सत्य म्हणून स्वीकारतो त्या व्यक्तीच्या जीवनाचं कल्याण होतं, आणि जे असत्य आहे असत्य म्हणून स्वीकारतो असा व्यक्ती भवसागराच्या पार जातो. हे भगवंताचे वचन आहेत. आणि सारीपुत्र मोगल्यान त्या संजयचा आश्रम सोडून देतात. तर हे निघतात बाहेर. तर त्यांच्यासोबत जवळजवळ 250 शिष्य संजय बेलटीपुत्राचे त्यांच्या सोबत बाहेर येतात. आणि संजय बघतो तर अरे आता सगळा आश्रम खाली झालेला आहे, नाही का. संजय विनंती करतो तर कोणीही मात्र ऐकत नाही. ते म्हणतात जिथे सारीपुत्र नाही, जिथे महामोगल्यान नाही, जिथे सिलवान लोक नाही आहेत, तिथे आता आम्ही काही थांबणार नाही आहे, आम्ही सुद्धा यांच्या सोबतच पलायन करणार. तर हे 2 महान भगवंताचे पुत्र आणि 250 बाकीचे शिष्य भगवान तथागताकडे जेतवनामध्ये जातात. आणि जेतवनात गेल्याबरोबर भगवान तथागत सम्यक संबुद्ध आपल्या सम्यक दृष्टीने बघतात, यांच्या चित्ताला स्पर्श करतात की यांचा जन्म बुद्धाच्या काळामध्ये कसा काय झाला असेल, आणि भगवंताला हे कसे काय भेटत आहेत. बघा, वास्तविक पाहता सारीपुत्र आणि मोगल्यान हे भगवान बुद्धांच्या पेक्षाही मोठे आहेत. वयाने मोठे आहेत, पण ज्ञानाने कमी होते, नाही का. वयाने ते खूप मोठे होते, पण भगवान बुद्ध आपल्या चित्ताने त्यांच्या चित्ताला स्पर्श करतात. तर भगवंताला असे जाणवते की हे गेल्या अनेक कल्पापासून भगवान बुद्धाच्या सानिध्यामध्येच आहेत, आणि अनेक जन्मापासून हे विमुक्ती ज्ञान दर्शन घडवण्यासाठी अनेक पारमिता पूर्ण करत आहेत. आणि आता हा त्यांचा शेवटचा जन्म आहे, आणि बुद्धाला भेटण्यासाठी त्यांचा जन्म झालेला आहे असे भगवंत जाणतात. आणि जाणल्याबरोबर भगवंत डोळे उघडून ते येत आहेत. तर भगवान बुद्ध काय म्हणतात, येही भिक्कवे, येही भिक्कवे, या भिक्षूंनो. सगळ्या लोकांना आश्चर्य वाटते की अरे भगवान बुद्ध हे तर साध्या कपड्यात आहेत, मग यांना भिक्षू म्हणून बोलवलं नाही का. येही भिक्कवे, या भिक्षूंनो, तुमचं स्वागत आहे. आश्चर्य वाटतं. तर त्यावेळेस सगळे म्हणतात की भगवान ते तर भिक्षू नाही आहेत, पण तुम्ही त्यांना भिक्षू कसे काय म्हणतात. अरे ते ग्रस्त भिक्षू आहेत म्हणे, नाही का. त्यांचं जे आचरण आहे ते भिक्षूंसारखं श्रेष्ठ आहे. आजही समाजामध्ये बरेचसे आपले उपासक उपासिका जरी ते पांढऱ्या कपड्यात आहेत तरी सुद्धा त्यांचं आचरण भिक्षू संघासारखं आहे की नाही. त्यांच्यामध्ये करुणा, मैत्री, सहिष्णुता आणि अनेक प्रकारचं शील, सदाचार, दान, धर्म, अनेक प्रकारचे ध्यान करत असतात, नाही का. भिक्षूंसारखं जगण्याचा प्रयत्न करतात. कपडे वेगळे आहेत. भगवान बुद्ध म्हणतात कपडे पांढरे असो, कपडे हिरवे असो, कपडे पिवळे असो, कपडे कुठलेही असो, नाही का. आणि कपडे असो की नसो, नाही का. कुणाला कपडे नसतात ना, तर भगवान बुद्ध म्हणतात की त्याचं आचरण महत्वाचं आहे, आणि त्या व्यक्तीच्या मनाची अवस्था फार महत्वाची आहे. काल आमच्या देठायला कायने विचारलं की उपवासाच्या दरम्यान काय परिधान करावं काय नाही, नाही का. ताई त्यांना सांगत होत्या, मी भोजन करत होतो, आईने त्यांना सांगितलं की तुम्ही काही परिधान करा, पण तुमच्या चित्ताची चैतसिक अवस्था चांगली ठेवा. म्हणजे किती छान सांगितलं, नाही का. तुमच्या चित्ताची अवस्था चांगली ठेवा, हे तुमचं धम्म आचरण आहे. नाही तर मग पांढऱ्या बांगड्यान, पांढरे पोतन, पांढरी साडीन, पांढरे कपडे, आणि आचरण एकदम कोळशासारखं म्हण आहे ना. म्हणजे काय करायचं त्या गोष्टीला, वरच्या कपड्याला, आहे ना. वरचे कपडे काय महत्वाचे नाहीत, अंगावर चिवर असेल, नाही का, पण आचरण चांगलं नसेल, धम्म आणि विनय नसेल,
भगवंताच्या तत्वज्ञानावर श्रद्धा नसेल तर ते पिवळं काय कामाचं नाही का, म्हणजे काहीच कामाचं नाही. पांढरे कपडे घातले मी उपासक, आचरण काहीच चांगलं नाही, नाही का, ते काय कामाचे पांढरे कपडे. तर कपडे महत्वाचे नाही आहेत, तर तुमच्या चित्ताची अवस्था काय आहे, तुमचं आचरण काय आहे, तुमचा धम्म आणि विनय काय शिकवतो, ह्या गोष्टी तुमच्यात आहेत का, हे असणं फार गरजेचं आहे. तर भगवान बुद्ध त्या दोघाला दुरून बघतात आणि म्हणतात की यही भिक्खवे, भिक्षूंनो तुमचं स्वागत आहे. पूर्वीच्या काळामध्ये, भगवंताच्या काळामध्ये जे भिक्षू श्रामणेर दीक्षा व्हायची, तर श्रामणेर आणि भिक्षू हे एकदाच व्हायच्या दोन्ही गोष्टी. म्हणजे श्रामणेर आणि उपसंपदा भगवंताच्या काळामध्ये एकदाच व्हायचं नाही का. आणि मग भगवंताच्या बुद्ध धम्माची दीक्षा पण कशा पद्धतीची होती, तर अतिशय साध्या पद्धतीची होती. म्हणजे भगवान बुद्ध त्यांना तीनच गोष्टी सांगायचे, बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि आणि संघं शरणं गच्छामि, नाही का. म्हणजे मी बुद्धाला शरण जातो, भगवंताच्या धम्माला शरण जातो आणि भगवंताच्या भिक्खू संघाला शरण जातो. हे झाले उपासकांची दीक्षा, नाही का. आणि यही भिक्खवे, हे श्रामणेर आणि उपसंपदा भिक्खूची दीक्षा अशी व्हायची. तर ज्यावेळेस सारीपुत्र आणि महामोगल्यान भगवंताकडे भिक्षू बनतात आणि त्याच्यानंतर ते ध्यान मनन चिंतन करतात, तर त्यांना खऱ्या अर्थाने परम सत्याचा साक्षात्कार होतो. अगदी काही दिवसामध्ये सारीपुत्र बनतेजी प्रज्ञेमध्ये अग्र बनतात. इतकी प्रज्ञा येते, इतकी महान प्रज्ञा येते त्यांच्यामध्ये की ते बसच्या जागी पूर्ण दशसहस्त्र लोक धातूला जाणून घ्यायचे, म्हणजे इतकी शक्ती होती त्यांच्याकडे. तर एकदा भगवान बुद्ध असे बसले, त्यांच्या समवेत असे हजारो उपासक उपासिका भिक्षुणी बसल्या आणि असा पाऊस येऊ लागला. तर पाऊस पडत आहे आणि सारीपुत्र भगवंताच्या डाव्या बाजूला बसले, तर त्या पावसाला भगवंत बघतात आणि इकडे आपल्या सारीपुत्र भंतेला बघतात आणि भिक्षूला काय म्हणतात की हे भिक्षूंनो, हे जे सारीपुत्र आहेत ना, हे साधे सोपे नाहीत म्हणे. ते म्हणे कसे काय भगवान, अरे हे खूप प्रज्ञेमध्ये अग्र आहेत म्हणे. भंते एखादं उदाहरण द्या. आता हा पाऊस पडत आहे म्हणे, पावसाच्या सरी पडत आहेत आणि मी जर विचारले सारीपुत्राला की आता एक साथ पावसाच्या किती सरी पडत आहेत, असे जर मी विचारले, तर सारीपुत्र एका सेकंदामध्ये सांगतील की भगवान आता पावसाच्या एवढी सरी पडत आहे. साधुवाद आहे. इतकी महान प्रज्ञा सारीपुत्र बनतेची आहे, नाही का. इकडे बघतात तर महामोगल्यान, अरे भिक्षुनो, जेवढे हे महान आहेत त्याच्यापेक्षा हे सुद्धा खूप महान आहेत म्हणे. भगवान ते कसे काय, हे रिद्धी सिद्धीमध्ये अग्र आहेत, नाही का. आणि हे भंतेजी देवतांना खूप प्रिय आहेत म्हणे, नाही का. तर हे रिद्धी सिद्धीच्या आधारे दिव्य देवलोकामध्ये, ब्रह्मलोकामध्ये, तुषिता देवलोकामध्ये, यामा, नाही का, ब्रह्मलोकामध्ये अनेक प्रकारचे देवता आहेत. तर तिथे एका सेकंदामध्ये अंतर्धान पाहून तिथे प्रेझेंट राहतात, तिथे उपस्थित राहतात, नाही का. हा, जर महामोगल्यांनी ठरवलं की या अख्ख्या ब्रह्मांडाला हलवायचं आहे, तर त्यांच्या उजव्या पायाचा अंगठा आहे ना म्हणे, त्या अंगठ्या जमिनीमध्ये धसवल्या, जर असं केलं ना म्हणे, तर अख्खं ब्रह्मांड हलवू शकते म्हणे. इतकी रिद्धी यांच्यामध्ये, नाही का. इतके महान हे मोगल्यान आहेत म्हणे. पण कुठल्या तरी कर्मामुळे त्यांना लवकर बुद्ध भेटले नाही. बघा, लवकर त्यांना बुद्ध भेटले नाही म्हणे. म्हणजे कुठले तरी कर्म अडवे आले आणि त्यामुळे त्यांना चुकीचा गुरु भेटला, ज्या गुरुचा अनिश्चित वाद होता. जो गुरु चुकीची शिकवण द्यायचा असा गुरु त्यांना भेटला. तर हे काहीतरी कर्म असतात म्हणे. आजही आपण बघतो समाजामध्ये की चांगल्या लोकांना व्यक्ती कनेक्ट लवकर नाही होत. आलं का लक्षात. जे असे पोपटपंची असतात, असे बोल घेवडे लोक असतात आणि मार्केटिंग करणारे लोक असतात, नाही का, कुठल्याही गोष्टीचं असतं मार्केटिंग, नाही का. तर अशा लोकांना अनेक हजारो लाखो लोक कनेक्ट होतात, नाही का. आणि तिथे कनेक्ट होऊन मात्र आपली पुण्य पारमितच थांबवतात. आणि अशा प्रकारचं ते आव्हान करतात की लोक भुलून जातात, नाही का, सत्य काय आणि असत्य काय. भगवान बुद्ध म्हणतात की तुम्ही जे बाहेर शोधत आहात ते तुमच्या या 3.5 हाताच्या कायामध्ये आहे, नाही का. जर योग्य सदपुरुष तुम्हाला भेटला
योग्य मार्गदर्शक तुम्हाला भेटला तर तुमच्या जीवनाचं खूप कल्याण होते म्हणे. एवढे महान अनेक जन्मात पारमिता पूर्ण करणारे सारीपुत्र महामोगल्यान, पण बघा बुद्ध भेटायच्या आधी तो येडा माणूस भेटला आहे की नाही संजय. म्हणजे किती चुकीचं शिकवलं होतं ते, किती चुकीच्या गोष्टी शिकवणारा माणूस होता नाही का. स्वर्ग आहे हा वाटते तर आहे, स्वर्ग नाही तर नाही का. मग आता काय करायचं माणसाने नाही का. म्हणजे माणूस एका ट्रॅकवर राहू शकतो का, नाही राहू शकत नाही का. तर असे भुलवणारे लोक आजही समाजात तुम्हाला बघायला मिळतात. पण प्रज्ञावान लोक भुलत नाहीत नाही का, शहाणे लोक भुलत नाहीत. ते लोक सम्यक दृष्टीने विचार करतात, प्रज्ञापूर्वक विचार करतात आणि पूर्ण चांगल्या कर्माला जाणून मात्र ते स्वतःचं मनन करतात की अरे ज्या दिशेने आपण वाटचाल करत आहोत ती दिशा योग्य आहे का, आहे की नाही. जर एखादा खडकार रस्ता असेल, खड्ड्याचा रस्ता असेल तर आपण त्या रस्त्याने चालावं का, नाही चालू शकत नाही का. नाहीच जायला पाहिजे. खड्ड्यात माणूस पाय अडकून बदकन पडतो तोंडावर, आहे की नाही. आणि मग म्हणतो का अरे मी या रस्त्याने उगा चालू नाही का. तिकडचा रस्ता छोटा होता पण ते चांगला होता ते नाही का. पण ते कळत नाही लोकाला. बऱ्याचशा लोकाला अविद्येमुळे अज्ञानामुळे या गोष्टी जाणवत नाही आणि म्हणून ते चुकीच्या ठिकाणी कनेक्ट होतात. पण त्याच्यामध्ये वेळ वायाला जातो. सारीपुत्र मोगल्यांचा किती वेळ वाया गेला, खूप वेळ वायाला गेला. आणि जेव्हा ते भगवंताला भेटतात अगदी कमी वेळामध्ये ते प्रज्ञेमध्ये आणि रिद्धिसिद्धीमध्ये अग्र बनतात. आणि आजही आदरपूर्वक मोठ्या सन्मानाने भगवान बुद्धाच्या समवेत मोगल्यान भंतेचं नाव घेतलं जाते की नाही, सारीपुत्राचं नाव घेतल्या जाते की नाही, आनंदाचं नाव घेतल्या जाते, महाकाश्यप भंतेचं नाव घेतल्या जाते, आहे की नाही. उत्पल वर्णा, आम्रपाली, सुजाता किती महान श्रेष्ठी लोक होऊन गेलेत, आहे की नाही. सगळ्यांचं आदरपूर्वक नाव घेतल्या जाते कारण ते कल्याण मित्राच्या सानिध्यात राहिले. कल्याण मित्र आपले भगवान बुद्ध आहेत. आणि म्हणून आपण हे जीवन जगत असताना जे लोक उच्छेदवादी आहेत त्यांच्या समवेत राहू नये. जे लोक अविद्येने भरलेले आहेत, अज्ञानाने भरलेले आहेत, चुकीच्या गोष्टी शिकवणारे आहेत, चुकीच्या दिशेने घेऊन जाणारे आहेत, अशा लोकांच्या नादी लागूच नाही. भगवान बुद्ध म्हणतात अशा भीडमध्ये राहण्यापेक्षा तुम्ही एकांत वास करा. ज्याप्रमाणे अरण्यामध्ये गेंडा एकटाच फिरत राहतो, त्याला कुणाची काहीच गरज नाही, आहे की नाही, एकटाच विचरण करतो. तसेच भगवान बुद्ध म्हणतात की शहाण्या व्यक्तीने, प्रज्ञावान व्यक्तीने, धम्मवान व्यक्तीने एकट्याने जीवन जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे. का केला पाहिजे, कारण त्याच्या पुण्य पारमिता वृद्धिगत होत राहतात, आहे की नाही. म्हणून आपण बाजार भरवायचा नाही, नाही का. अरे माझ्या मैत्रिणी मला सोडून गेल्या, जाऊ द्या बोंबलत नाही, काय करायचं नाही का, एकट्यानेच राहतो मी, आहे की नाही. अरे माझा मित्र गेला, आता काय करू, आता काय करू, कशाला काय करू, ध्यान कर, आहे की नाही. ध्यान केलं पाहिजे, चिंतन केलं पाहिजे, एकांतवास केला पाहिजे. भगवान बुद्धाच्या धम्माला जाणले पाहिजे ना. एकांतवास तर सगळ्यात सुखकर आहे. एकांतवास हा श्रेष्ठ असतो, खूप शांतीपूर्ण असतो. आता आम्ही राहतो एकटे म्हणून आम्हाला माहित आहे, नाही का. तुम्ही एकटे राहता की नाही माहित नाही बापा, नाही का. एकटे राहिले तर एखाद ते घराचं डोक्यावर येते म्हणतात, नाही ना. बऱ्याचशा बाया सांगतात आम्हाला, बनतेजी हे कामाला जातात, हे पोरग बोंबलत ऑफिसला जाते म्हणे, ही सून पण तिकडे जाते म्हणे, मी घरात एकटीच काय करू. म्हणलं तर काय करू, नाचत बस बाई, नाही का. ते म्हणे हो बनते मी तसंच करते, आता डान्स क्लास लावला म्हणे. बघा लोक नाचण्यामध्ये गर्क आहेत, नाचू लागलेत लोक, आहे की नाही. मग ते त्याच वेळेमध्ये जर धम्म जाणला तर त्याच वेळेमध्ये आपण मांडी घातली, डोळे बंद केले, ध्यान केलं तर किती चांगलं. म्हणजे चांगल्या गोष्टी लोकांना नको आहेत, म्हणजे वाईट गोष्टी आहेत त्याला ऍक्सेप्ट करणारे लोक आजही जास्त आहेत. हे चांगलं, ते चांगलं, ते चांगलं, नाही का. मग बदकन पडतात, म्हणतात हे बरोबर नाही म्हणतात, नाही का. आता मला आम्हाला काही सांगू नका, नाही ते तुमचं तुम्ही पाहत बस, आहे की नाही. तर आजही आपण आषाढ पौर्णिमेच्या निमित्ताने सम्यक संकल्प करा की आम्हाला जीवनामध्ये शाश्वत वाद शिकायचा आहे, नाही का. एका विचारावरती दृढ राहायचं आहे, सम्यक संकल्पावरती दृढ राहायचं, नाही का. लोक संकल्प करतात बंदीचे मी आजपासून दारू पिणार नाही, 4, 8, 10 दिवस गेले बोंबललं का, नाही का. मग ते लय प्रयत्न केला म्हणतात पण ते सुटलेच नाही, नाही का. म्हणजे अनिश्चित वाद, अनिश्चित वाद, आहे की नाही. भंतेचे मी बिडी सोडतो म्हणतात, नाही का. 15-20 दिवस जातात, भंतेचे काय करावं, नाही का, ते जमलंच नाही, नाही का. आता परत एक भिंडल आलं म्हणतात. म्हणजे असे लोक आहेत ते, म्हणजे त्यांच्यामध्ये निश्चित वाद नाही आहे ना, दृढ संकल्प नाही आहे, नाही का.
आता आम्ही म्हणतात चांगलं जीवन जगण्याचा प्रयत्न करतो, पण ते प्रयत्न कुणाचा सफल होतो? जो व्यक्ती दृढवादी आहे, जो व्यक्ती आशावादी आहे, जो व्यक्ती सम्यक संकल्प करणार आहे. एकदा जर तुम्ही एखादा निश्चय केला ना, तो निश्चय शेवटपर्यंत गेला पाहिजे, तरच तुमच्या जीवनाला यशस्वीता प्राप्त होते. जर तुम्ही म्हणले की तळ्यात पण मळ्यात पण, तसं काय होत नसते, नाही का? तुम्ही म्हणले मला प्रवास करायचा आहे आणि 2 जहाजामध्ये 2 पाय, नाही का? एकानं स्पीड वाढवला, बदकन पडला पाण्यात, आहे की नाही? एकानं जर स्पीड वाढवला तर एक पाय मागं आणि एक पाय पुढे. तर अशा प्रकारे जर आपण जीवनामध्ये अनिश्चित असू, जर आपला अनिश्चित वाद असेल, तर आपल्या जीवनामध्ये सुख, शांती, समाधान आणि यशस्वीता येत नाही. तर आजच्या या धम्मदेशनेमध्ये तुम्हाला एवढाच उपदेश केला की तुम्ही निश्चितवादी बना, दृढ संकल्प करणारे बना, नाही का? आणि जिथे तुमची श्रद्धा आहे ती श्रद्धा भक्कम ठेवा. बरेचसे लोक भगवंतावर श्रद्धा ठेवतात आणि थोडंसं काही अनबॅलन्स झालं की म्हणतात की ह्या मार्गात काय आम्हाला भेटत नाही, जातो आम्ही खंडोबाला, नाही का? जातो आम्ही जेजुरीला, जातो आम्ही काळूबाईला, जातो आम्ही मरीबाईला, सगळीकडे जातात आणि सत्याचा मार्ग हा सोडून देतात. पण त्यांना कळत नाही की आपल्याच कुठल्या तरी कर्मामुळे हे जीवन हे दिवस आपल्या वाट्याला आले, हे कळत नाही लोकांना, नाही का? 4 दिवस येतात बुद्धाच्या मार्गात, इथे भक्ती करतात थोडीफार आणि नंतर मग सोडून देतात. निश्चितवाद नाहीये, नाही का? 4 दिवस प्रवचन ऐकायचे, 4 दिवस विहारामध्ये जायचं, अरे तिकडे तर काहीच लाभ नाही झाला म्हणतात, नाही का? म्हणजे तिकडे काही चमत्कार नाही म्हणतात. चमत्कार येण्यासाठी तुमची दृढ श्रद्धा असावी लागते. तूप खाल्लं की लगेच रूप येत नाही, आहे ना? साम्राज्य उभं करण्यासाठी माणसाला वेळ लागतो, आहे की नाही? आणि परिवर्तन घडण्यासाठी सुद्धा आपल्याला वेळ द्यावा लागतो. भगवान बुद्धाच्या धम्मामध्ये इतका चमत्कार आहे ना, तितका चमत्कार एकाही संप्रदायामध्ये नाही. भगवान बुद्धाच्या काळामध्ये इतके पंत होते, इतके म्हणजे ते 3 भाऊ, नदी काश्यप, गया काश्यप, उर्वेला काश्यप, त्यांचे तर लाखो शिष्य होते की नाही? लाखो शिष्य होते त्यांचे. पण भगवान बुद्ध भेटले ना त्यांना, तर त्या नदी काश्यपनं आपल्या जटा कापल्या आणि नदीमध्ये सोडून दिल्या. त्याच्या दुसऱ्या भावाने ती जटा पाहिल्या, अरे हे तर आपल्या भावाच्याच जटा आहेत म्हणे, नाही का? आणि त्यानं काय केलं, भावाला भेटायला आलं तर भावाचं मुंडन आहे, नाही का? तिघही भाऊ भगवान बुद्धाला भेटतात आणि भगवंताचा उपदेश ऐकतात, तर जीवनाचं परिवर्तन होतं. त्यांना मानणारा लाखोचा वर्ग होता, ते लाखोचा वर्ग भगवान बुद्धाच्या संपर्कात येतो आणि बुद्धाच्या धम्माचं आचरण करून, ध्यान मनन चिंतन करून तो मुक्त होतो. म्हणजे साधा चमत्कार आहे का? आहे का साधा चमत्कार? नाही का? पटाचारा ज्यावेळेस तिचे घरातले सगळे लोक मृत्युमुखी पडतात, बेभान होते, नग्न अवस्थेत ते फिरत असते, जेव्हा भगवान बुद्धाला भेटते तर भगवान बुद्ध काय म्हणतात की स्मृतिमान हो, सजग हो, सावध हो म्हणतात. एवढंच बुद्ध बोलतात आणि बुद्ध एक आपल्या उपासकाला सांगतात की अंगावर कपडे द्या. कपडे दिला जातात आणि भगवान बुद्ध तिच्याबद्दल मैत्री भावना करतात, श्री सद्धर्माचा उपदेश करतात, पटाचारा बदलून जाते. हा चमत्कार नाही का? हा किसा गौतमीचा एकुलता एक मुलगा मेला होता, बेभान झाली होती, ते बी सुद्धा असं रस्त्याने फिरत होती, बुद्धाला भेटली, बुद्धाने उपदेश केला, जीवनाचं परिवर्तन झालं, अनित्य अनात्म दुःख याचा बोध झाला, सगळं काही परिवर्तनशील आहे, बदलणार आहे याचा बोध झाला. आणि त्यावेळेस ते भगवंताला म्हणते की अद्भुत आहे भगवान, आश्चर्यचकित आहे भगवान, तुमचा धम्म खूप असा श्रेष्ठ आहे भगवान, तुमचा धम्म असा आहे भगवान, ज्या व्यक्तीला दृष्टी नसेल त्याला अचानक दृष्टी यावी, असा भगवंताचा धम्म आहे, श्रेष्ठ धम्म आहे भगवान. एखादा व्यक्ती मार्ग भटकलेला असेल त्याला अचानक मार्ग मिळावा, असा भगवान बुद्धाचा श्रेष्ठ धम्म आहे. हे गौतमी सांगतात. हा हे काय साधा चमत्कार आहे का बरं? किती मोठा चमत्कार. भगवंताच्या धम्मामध्ये खूप काही चमत्कार आहेत, पण त्यासाठी तुम्हाला वेळ द्यावा लागेल, त्यासाठी तुम्हाला समर्पण करावं लागेल, त्यासाठी तुम्हाला निष्ठावान राहावं लागेल, त्यासाठी तुम्हाला पूर्ण सरेंडर व्हावं लागेल, तपावं लागेल, खूप ध्यान करावं लागेल, विश्वास ठेवावा लागेल. भगवान बुद्ध निश्चित तुम्हाला चमत्कार दाखवतील. लक्षामध्ये तर आजच्या या देशनेमध्ये आपण
दृढ बना, संकल्पवादी बना, निश्चितवादी बना, हाच उपदेश दिला आहे. तर आज आपण म्हणजे निश्चितवाद कशाला म्हणतात ते तुम्हाला सांगतो की काल परवा आम्ही इथे सेवा करत असताना आमचे उपासक इथे दिसतात तुम्हाला, मिलिंद आहेत, ननावरे साहेब आहेत, दुसरे आहेत नाही का. तर बोलता बोलता ते सहज म्हटले की भंतेजी वर्षावास सुरू होतो, जसे की अनागारिक असतात त्या पद्धतीचं आम्ही आचरण करावं का वळ बाबा. तर ते सहज बोलले. तर म्हटलं काही हरकत नाही नाही का. मला वाटलं बाबा ते सहज बोलले असतील, लेकरा बाळावाले बायकावाले लोक काय डोक्याचे केस काढतील नाही का. मी म्हटलं मुंडन करावं लागेल. ते हा म्हणाले, पण ते मुंडन करेपर्यंत मला काही गॅरंटी नव्हती नाही का. करतात की नाही म्हटलं सांगता येत. त्यांना मी सांगितलं बस श्रीलंकेमध्ये असं ते लुंगी टाईप असते म्हटलं गोल, मग तुम्हाला अष्टशील पण पालन करता येईल, शुद्ध धम्माचं आचरण करता येईल, जरा वेगळी काहीतरी तुम्हाला संस्कृती बुद्धाची जाणून घ्यायला मिळेल असे सांगितले. तर ते बघा निश्चितवाद याला म्हणतात. ते इथे बघा आहेत की नाही मुंडन करून, आहे की नाही, परिवारातील लोक आहेत ते, त्यांच्यावर साधवाद आहे. तर अशा प्रकारे हा निश्चितवाद आहे. तर तुम्ही सुद्धा निश्चितवादी बना, संकल्प ध्येयवादी बना, हाच या ठिकाणी उपदेश करतो. वर्षावासाच्या निमित्ताने आपण जे काय अधिष्ठान घेतले असेल ते अधिष्ठान खऱ्या अर्थाने पूर्णत्वात जाऊत. कारण 3 महिन्याचं अधिष्ठान हे काय साधी सोपी गोष्ट नाही. हे महान आणि श्रेष्ठ तप आहे की नाही. याला तपश्चर्या म्हणतात आहे. हे तपश्चर्या करणं काय साधी सोपी गोष्ट नसते. याची अनुभूती आम्हाला बालपणापासून आलेली आहे. आजही बऱ्याच ठिकाणी उपासक बोलवतात, श्रद्धेनं बोलवतात, पण धम्म परीक्षा घेतो. तिथे जाता जाताच आम्हाला 12 वाजून जातात. तर तिथे जेवण मिळत नाही. म्हणजे ज्याचा संकल्प आहे तर तो म्हणाला अरे की आता माझं तरी विकाल भोजन होणार आहे तर मी नाही जेवत नाही का. आणि ज्याचा संकल्प नाही ते म्हणजे जाऊ द्या काही नाही होत नाही का, जेवतात. आता बऱ्याच वेळा उपाशी राहण्याची वेळ आमच्यावर पण येते. तर तुम्ही तर ग्रस्त लोक आहात नाही का. तर अनेक परीक्षेला सामोरं जावं लागतं आणि त्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण होसाल असा माझा आशावाद आहे. कारण आता तुम्ही निश्चितवाद हा प्रवचन ऐकलाय ना तुम्ही, ध्येय ऐक ना, ध्येयाला पेटून तुम्ही उठलेले आहात. तर जे तुम्ही 3 महिन्याचं तप करणार आहात त्याच्यामध्ये निश्चितच तुम्हाला यश प्राप्त होणार आहे. हे 3 महिन्याचं उपोषण म्हणजे साधी सोपी गोष्ट नाही आहे. हे ध्येय सुटल्याच्या नंतर निश्चितच मात्र आपल्याला दिव्य देवतानुगती प्राप्त होणारी असते. म्हणजे मुक्तीचा मार्ग या तपश्चर्येतून मिळतो. आणि हे जे लोक 3 महिन्याचं तपश्चर्या करतात, उपवास धारण करतात, तर याचं पुण्य केवळ तुम्हालाच मिळते असे नाही. भगवान बुद्ध म्हणाले की जे उपासक उपासिका 3 महिने उपवास धारण करते त्याचं महान पुण्य वर्तमान काळातील सगळ्याच आपतेष्टी या तिघांना मिळते. एवढंच नव्हे तर भूतकाळामध्ये जे 7 पिढीमध्ये तुमचे नातेवाईक मृत्यू पावलेत ना नाही का, त्यांचे जे चित्त आहे ते चित्त नाही मेले, त्यांच्या चित्ताला पण हे पुण्य प्राप्त होत असते. यावर बुद्ध नाही थांबले तर भविष्य काळामध्ये जे 7 पिढी तुमचे नातेवाईक येतील त्यांना सुद्धा उपवासाचं पुण्य हे मिळत असते. साधी गोष्ट आहे काय नाही. हे भगवंतानी जाणलं म्हणून त्यांनी सांगितलं, आपल्यासारख्याला जाणता येत नाही. म्हणून भगवान बुद्धाचं धम्म हा श्रेष्ठ आहे. निश्चित तुमचं उपवास सफल हो, फलदायी ठरो अशा प्रकारचा आशावाद मंगलमय तर व्यक्त करतो. लवकरच आपल्याला या ठिकाणच्या काही गोष्टीचं काम करायचं आहे. तर यासाठी सुद्धा हातभार लावण्याचा प्रयत्न करावा. केवळ इथे आपण कार्यक्रमाला येऊन चालणार नाही, तर आधीमध्ये श्रमदान देण्यासाठी पण आले पाहिजे. पाटील साहेब तर तत्पर असतात नेहमीच. इकडे भिंबडे साहेब आहेत, ननावरे साहेब आहेत नाही का, बरेचसे आमचे धम्म आचरण ग्रुपच्या महिला आहेत, कामशेतच्या महिला आहेत, येतात नाही का. आमच्या वहाळाई पण येतात तिकडनं, हे आमच्या आंग्रे आई नाही का, मस्केताई दर महिन्याला येतात, भोजनाचं दान घेऊन येतात. ते त्यांचा संकल्प आहे तो नाही का. तर असे महान लोक तयार होत आहेत धम्मामध्ये. तर निश्चितच आजच्या या मंगलमय प्रसंगी आपण येऊन चांगले संकल्प करा आणि या मॉनेस्ट्रीला लवकरात लवकर डेव्हलप करण्याचा प्रयत्न करावा. काल एका उपासकांनी आम्हाला विचारले की भंतेजी मॉनेस्ट्रीचं काम कधी होईल. आम्ही म्हटलं आता पैसे द्या, उद्या लगेच करू. त्यावर नंतर ते काहीच बोलले नाही नाही का. म्हणजे दान देतात तिकडं मुंबईला, नागपूरला नाही का, औरंगाबादला, अहमदनगरला, आणि आम्हाला म्हणतात काम कधी करता नाही का.
बाबा आम्ही काम करू, तुम्ही इथं पैसे द्या, नाही का, आम्ही काय कामधंदा करत नाही. पण जे लोक श्रद्धेने इथे 1-1 रुपया देतात, ते 1-1 रुपया तुमचा धम्म कार्यासाठी लागतो. आणि म्हणून मी 100% गॅरंटी देतो की इथला 1 रुपया तुमचा एक पै वाया जात नाही, नाही का. 1-1 रुपया धम्म कार्यासाठी ते लागणार आहे आणि त्याचं श्रेय तुम्हाला जातं, त्याचं पुण्य हे तुम्हाला जात असतं. बघा लाईट आली आहे ना. तर निश्चित मात्र इथे दान धर्म करून पुण्य अर्जित करावे, कारण आम्ही काय कोणाला पैसे मागत नाही आहे. ज्याची इच्छा झाली त्याने इथे येऊन दान कर्म करावं आणि या कामाला पूर्णत्वाकडे घेऊन जाण्याचा प्रयत्न करावा. तर पाटील साहेबांनी सांगितले की इथे आपल्याला काच बसवायचं आहे, ते काय करायचं आपल्याला इथं वरती POP करायची आहे, नाही का, त्याला माहीत आहे सगळं आहे ना. इथे आपल्याला मार्बलचा वट्टा करायचा आहे. मूर्ती पण आलेली आहे. पूज्य ज्ञानज्योती भंतींच्या हस्ते इथे स्थापना करायची आहे. तो मोठा कार्यक्रम असेल आपला. तिकडे बोधिवृक्ष आहे, तर तिथे पण आपल्याला 7 बुद्ध बसवायचे आहेत. त्याचं पण स्ट्रक्चर डिझाईन तयार करत आहेत आर्किटेक्चर. तर तिथलं पण काम आहे. तर तो जेतवनातील आनंद बोधिवृक्ष आहे, ते आम्हाला ओवाळ आईबाबांनी दान दिलं आहे. तर त्यांच्यासाठी एकदा साधुवाद द्या. तर एवढी धम्मदेशना देतो आणि इथेच थांबतो. सगळ्यांचं जय मंगल हो. सा